नितेश राणे यांनी वक्तव्य केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणीही मुस्लिम मावळा नव्हता। आता हे वक्तव्य आहे नितेश राणेचं आणि आम्ही धर्माच्या बाजूने लढत आहोत, आम्ही धर्मासाठी काम करत आहोत असं त्याचं सांगणं होतं आणि म्हणून ते वक्तव्य केलेलं होतं। परंतु पाठ्यपुस्तक जे आहे म्हणजे शालेय अभ्यासक्रमाचं त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणाऱ्या मुस्लिम मावळ्यांची सुद्धा नावं दिलेली आहेत, जसे की सिद्दी हिलाल, दौलत खान वगैरे आणखी असे काही नावं आहेत। परंतु प्रश्न हा उरतो की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम मावळे होते का नव्हते हे राजकीय स्टेजवरून सांगायचं आणि लोकांच्या भावना भडकवायच्या आणि एक वेगळं वळण विषयाला द्यायचं। मग सगळे पत्रकार माईक घेऊन लगेच जाणार सगळ्या बाकीच्या पुढाऱ्यांकडे। नितेश राणेंनी असं वक्तव्य केले, तुमचं म्हणणं काय, तुमचं म्हणणं काय, तुमचं म्हणणं काय, मग तोच विषय चालणार आणि बाकीचे जे मुद्देसूद विषय असतात रोजचे दैनंदिन जीवनातले त्या विषयाला कुठेतरी पांघरून घालण्याचं काम ह्या वक्तव्यावरून असतं। परंतु आता ते वक्तव्य केलंच आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम मावळे होते का नाही हा विषय हे संशोधन करत बसण्यापेक्षा हेही त्याच बाजूला त्याच पेजवरती लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाला फाळलं आणि अफजल खान जेव्हा धर्तीवर कोसळला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला वार करायला धावला तो कृष्णाजी भास्कर। मग कृष्णाजी भास्करचं अफजल खानांसोबत काय नातं होतं, काय सोयीरपण होतं की अफजल खानाच्या बाजूने वकिली करणे आणि पण नुसती वकिलीवर थांबला नाही तर अफजल खान कोसळल्यानंतर कृष्णाजी भास्करला इतकं दुःख झालं की अफजल खानचा एखादा मुस्लिम सैनिक येण्याच्या अगोदर कृष्णाजी भास्कर वार करायला छत्रपती शिवाजी महाराजांवर धावून येतो, चालून येतो। म्हणजे हे केवढं कोरे आहे धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी। मग हे त्याच स्टेजवरून नितेश राणेंनी जाहीर सांगावं की कृष्णाजी भास्कर कोणत्या धर्माचा होता किंवा कोणत्या जातीचा होता, का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याच्या मनात इतकं वैर का होतं। महाराज तर धर्मासाठी लढले ना, हे तुम्ही पण सांगता, इतिहास पण सांगतो आहे पण ते सत्य। महाराज स्वराज्यासाठी लढले, महाराज सुराज्यासाठी लढले, महाराज धर्मासाठी लढले। मग महाराज जर धर्मासाठी लढत होते तर धर्मातल्याच एखाद्या कृष्णाजी भास्करचं अफजल खानसोबत नातं काय होतं आणि काम पण काय होतं। महाराजांनी काही कमी केली असती का कृष्णाजी भास्करला? काय गरज होती अफजल खानासाठी लढण्याची आणि महाराजांवर वार करण्याची? आणि महाराज जर समयसूचक नसते त्यावेळेस तर ह्याच्या वाराने काय झालं असतं? आमच्या धर्मासाठी लढणारा राजा गमवावा लागला असता का आम्हाला या कृष्णाजी भास्करमुळे? म्हणून हाही प्रश्न तेवढाच मोठा आहे। पण कृष्णाजी भास्करचं कोरे पांघरून टाकून झाकल्या जातं का? झाकल्या जातं मग का नाही? जातीला कलंक लागू नये, धर्माला कलंक लागू नये। अरे हिंदू धर्माला तर असे किती कोरेवान बाहेर आले तरी बी धर्माला कलंक लागत नाही। महाराज लढलेच धर्मासाठी, धर्माचं रक्षण केलंच, पण महाराजांनी त्याच्या जातीला टार्गेट नाही केलं। त्या जातीतून हा माझ्यावरती वार करतो म्हणून त्या जातीला धर्माच्या बाजूला नाही काढलं महाराजांनी। महाराज गो ब्राह्मण रक्षक राहिले सदैव। महाराजांनी ब्राह्मणांचं रक्षण केलं, गायींचं रक्षण केलं। जो गायींचं रक्षण करतो तोच खरा राजा म्हटला जातो, जो ब्राह्मणांचं रक्षण करतो तोच खरा राजा असतो, तोच खरा देवतुल्य राजा ठरतो। मग महाराजांनी जातीला टार्गेट केलं नाही आणि धर्माला पण टार्गेट केलं नाही। पण राजकीय स्टेजवरून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी, बरं पोळ्या अशा भाजणं चालू आहेत यांच्या की ज्या पोळ्या भाजून भाजून करपून गेल्या तरी यांना वाटतं अजून कच्च्याच आहे, इतक्या भाजणं चालल्यात। हिंदू धर्म काय एखाद्या पार्टी आणि पक्षाची गुलामी करणे म्हणजे हिंदू धर्म आहे का? हिंदू धर्माची व्याख्या तुम्ही अशी मर्यादित करून टाकली का? हिंदू धर्माला तुमच्या पार्टीचं बनवून टाकलं का? हिंदू धर्माला तुम्ही तुमचा गुलाम बनवून टाकले का? हिंदू धर्म तुम्ही तुमचा शस्त्र बनवले का? जे इतकं छोटा आहे का हिंदू धर्म तुमचं लढण्यासाठी तुम्हाला तर शस्त्र म्हणून कामाला येईल? हिंदू धर्म तुम्हाला मतदान खाण्यासाठी कामाला येईल म्हणजे ती काही एखादी पेटी आहे का? हिंदू धर्म ज्ञान भक्ती वैराग्याने परिपूर्ण भरलेला विशाल ज्ञान महासागर म्हणजे हिंदू धर्म आहे। हिंदू धर्म कोण्या अशा चल्या चपाट्यांना आपलं भांडवल बनवणारा धर्म नाही आहे। हिंदू धर्मामध्ये ज्ञान हे ओतप्रोत भरलेलं आहे। किती ओतप्रोत भरलेलं आहे? विशाल महासागरा एवढं ज्ञान भक्ती आणि वैराग्य हिंदू धर्म शिकवतो। इतर तुम्हाला कुठेही शिकायला मिळणार नाही जे हिंदू धर्मामध्ये आहे। हिंदू धर्म म्हणजे एखाद्या पक्ष आणि पार्टीची चिन्हाची रस्त्यावर पडलेली स्लिप म्हणजे हिंदू धर्म नाही। हिंदू धर्म हा धर्मच आहे। धर्म हा माणुसकी शिकवतो, केवळ माणुसकी नाही तर माणसाला देव बनवतो, तो हिंदू धर्म आहे। हिंदू धर्म काय पार्टीचा गुलामी करायला शिकवत नाहीये। एकीकडे धर्म आहे आणि एकीकडे पार्टी आहे आणि एकीकडे हे पार्टीसाठी लढणारे हे चेले आहेत।
हे राजकीय स्टेजवरून म्हणजे पार्टीच्या स्टेजवरून, राजकीय पण नाही, पार्टीच्या स्टेजवरून नेहमी भुंकत असतात आणि धर्माचं नाव घेत असतात. अरे धर्म आणि पार्टी भिन्न आहेत. धर्म हा लढायला शिकवतो, पार्टी ही भुंकायला शिकवते. आणि तुम्ही जे करता ते लढणं नाही, त्याला भुंकणं म्हणतात. ते पार्टीसाठी आहे, ते धर्मासाठी नाही. धर्म हा माणसाचा माणूस घडवतो, पण देवसुद्धा घडवतो. म्हणून संत सांगतात ना, देव पहावयासी गेलो, देव होऊनीची ठेलो. कशामुळे? धर्मामुळे. हिंदू धर्मामध्ये कधी जगून बघा, त्या स्टेजवरून भुंकून नाही, धर्मामध्ये कधी जगून बघा. हिंदू धर्म तुम्हाला देव केल्याशिवाय सोडत नाही. तुमचा माणसातला देव जागा करतो, शेवटी देवच बनवून ठेवतो. तो हिंदू धर्म आहे. म्हणून संतांचं ते प्रत्यक्ष अनुभवलेलं वाक्य आहे, केवळ लिहिलेलं नाही, अनुभवलेलं. देव पाहावयासी गेलो, देव होऊनच ठेलो. ते शेवटी देव झाले, हे अनुभव आहे त्यांचा. देव दिसला, देव सर्वत्र पाहिला आणि शेवटी संत हे देव झाले, हे अनुभव आहे संतांचा. तो हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म असा रस्त्यावर पडलेली स्लीप नाही. त्यानंतर इथे धर्म लढायला तर शिकवतोच, धर्म देव पण बनवतो, पण हिंदू धर्म व्यापक बनवतो माणसाला, व्यापक. पक्ष आणि पार्टी संकुचित बनवते माणसाला. हिंदू धर्म माणसाला ज्ञान प्राप्त करून देतो, पक्ष आणि पार्टी अज्ञानी बनवते माणसाला. हिंदू धर्म माणसामध्ये जिवंतपणा आणते आणि पक्ष आणि पार्टी जिवंत माणसाला मृतवत दशा आणून ठेवते. हिंदू धर्म माणसाला वैराग्याची प्राप्ती करून देतो, पक्ष आणि पार्टी माणसाला लोभी बनवते आणि वैताग प्राप्त करून देते. वैतागास पात्र ठरतो माणूस त्या पक्ष आणि पार्टीमध्ये. हिंदू धर्म माणसाला ज्ञानाने ओतप्रोतपूर्ण व्यापक बनवून एकमेकांमध्ये अहिंसेचा भाव निर्माण करतं, एकमेकांमध्ये प्रेमाचा भाव निर्माण करते आणि पक्ष आणि पार्टी एकमेकांमध्ये द्वेषाचा भाव निर्माण करते. हा फरक आहे धर्म आणि पक्ष पार्ट्यांमध्ये. म्हणून पक्ष आणि पार्ट्यांनी धर्माची शाल पांघरू नये आणि लोकांना बांबडभूत दाखवू नये की आम्ही धर्म आहोत. तुम्ही धर्माच्या नावाखाली तुम्ही आत लपलेले बांबडभूत आहेत. भूतापेक्षाही वेगळे तुम्ही. खरे भूतही नाहीत आणि खरे माणसंही नाहीत आणि धर्माचे तर तुम्ही अजिबात नाहीत. म्हणून लोकांनाही मूर्ख बनवणं ह्या पार्टीच्या स्टेजवरून सोडावं. कारण लोकांना चांगलं माहिती आहे, आम्हाला चांगलं माहिती आहे धर्म काय. धर्माचं म्हणजे हिंदू धर्म असण्याचे, हिंदू असण्याचे बाह्य आणि आंतरलक्षणं आहेत. बाह्य लक्षणं काय आहे? म्हणजे कपाळाला गोपी चंदन टिळा. हे पक्ष आणि पार्ट्यासाठी भुंकणाऱ्यांकडे हे बाह्य लक्षणं तरी आहेत का, नीट पाहिलं पाहिजे. कपाळाला गोपीचंदन टिळा आहे का? गळ्यामध्ये तुळशीची माळ असणे, दारात तुळशी वृंदावन असणे, सकाळी 4 वाजता उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे, नगर प्रदक्षिणा करून येणे, काकड आरती भजन करणे, देवदेवतांच्या आरत्या करणे, जवळच्या मंदिरातून दर्शन घेऊन येणे, तुळशीला पाणी घालणे, प्रदक्षिणा करणे, हे बाह्य लक्षणे आहेत. त्यानंतर एकमेकांशी प्रेमभावाने वागणे, त्यानंतर दारामध्ये गाय असणे, गाईचा सडा टाकणे, रांगोळी टाकणे, हे हिंदू धर्माचे बाह्य लक्षणे आहेत. हे यांच्यापैकी किती जण आचरण करतात? यांच्यापैकी किती जणांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत? त्यानंतर आहारामध्ये पण हिंदू धर्मामध्ये आहार पण विशिष्ट सांगितलेला आहे. भगवद्गीता, आता भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता ही जगद्वंद्य ग्रंथ आहे, साधा ग्रंथ नाही येतो. जगद्वंदे, जगाला वंदनीय ठरलेला ग्रंथ म्हणजे हिंदू धर्माची श्रीमद भगवद्गीता. त्याच्यामध्ये आहार सांगितलेला आहे, कोणता घेतला पाहिजे, हिंदूंनी आहार कोणता घेतला पाहिजे. सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचे 3 प्रकार सांगितलेले. त्यापैकी हिंदूंचा आहार आहे सात्विक. सात्विक आहार, निस्ताहार नाही तर शाकाहारच नाही तर सात्विक आहार. म्हणजे सात्विक आहारामध्ये आता काय काय येतं हे सगळं विज्ञानामध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि हे यांच्यापैकी किती जण घेतात? आता हिंदूंच्या विरोधी धर्म जो असतो त्याच्यामध्ये मांस, मदिरा भक्षण करे वगैरे ते करत असतात, म्हणूनच त्यांना हिंदू विरोधी म्हणतात. पण पक्ष आणि पार्टीच्या स्टेजवरून जे हिंदू रोज भुंकत असतात त्यांच्यापैकी मांस, मंदिरा भक्षण करणाऱ्यांची यादी जर केली तर एकही निघणार नाही शाकाहारातलं किंवा सात्विक आहारातलं. म्हणजे सात्विक आहाराच्या लक्षणातलं याच्यातलं एकही निघत नाही. मग हे हिंदू म्हणून घेतातच कसे आणि दुसऱ्याला हिंदू शिकवतात कसे? म्हणजे इथपर्यंत हिंदूचं सांगितलेलं आहे. आता आंतरलक्षणं काय आहेत हिंदूंची? तर सर्वेत्र सुखीन संतु, सर्वे संतु निरामये. म्हणजे जगातले सर्वच जीव हे सुखी असावेत, हे हिंदूंचं ब्रीद आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, हे हिंदूंचं
हिंदूंचं ब्रीद आहे. सारे विश्वची माझे घर हे हिंदूंचं ब्रीद आहे. म्हणजे हिंदू धर्म काय अशी पक्ष आणि पार्टीची गुलामी नाही, व्यापकपण म्हणजे हिंदू धर्म आहे. हिंदू म्हणजेच सर्वांमध्ये बंधुभाव निर्माण करणारा धर्म म्हणजे हिंदू आहे. अहिंसा सगळ्यात मोठं हिंदूचं ब्रीद असेल तर ते अहिंसा आहे. हिंसा नाही, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर हे हिंदूंचं ब्रीद आहे. आणि यांच्याकडे तर पूर्ण द्वेष भरलेला आहे. रोज त्या पार्टीच्या स्टेजवरून एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करणे, एकमेकांमध्ये मारामारी आणि हिंसा निर्माण करणे. आणि यांनी वेगवेगळ्या पार्टीचं असून सुद्धा यांचं कार्यक्रम संपल्यानंतर एकाच कॅन्टीनमध्ये बसून हे मांसाहार भक्षण करत असतात सगळ्या पार्टीचे मिळून. आणि तिथं म्हणत असतात आपण लोकांना किती मूर्ख बनवतो हिंदूंच्या नावाखाली. म्हणजे यांचं हे हिंदुत्वाचं लक्षण आहे का? असं याला हिंदू विरोधी म्हटलं जातं. इथे हिंदू धर्मामध्ये असून जर मांस मदिरा भक्षण करत असेल तर तो हिंदू विरोधी आहे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ नसेल तर तो हिंदू विरोधी आहे. कपाळाला गोपीचंदन टिळा नसेल तर तो हिंदू विरोधी आहे. मनामध्ये हिंसा द्वेष पसरलेला असेल, भरलेला असेल तर तो हिंदू विरोधी आहे. हिंदू म्हणजे बंधुत्वाची शिक्षण, मनामध्ये प्रचंड अशी आपुलकी स्नेह भरलेला म्हणजे हिंदू. मनामध्ये दया करुणा क्षमा शांती भरलेली म्हणजे हिंदू. गायींचं रक्षण, गायींचं पालन, गायीला चारा पाणी करणे म्हणजे हिंदू. सगळंच प्राणीमात्रावर दया करणे म्हणजे हिंदू. देवाच्या मूर्तीमध्ये देव पाहणे आणि म्हणजे नालीमध्ये एखादं कीटूक जरी तडफडत असेल तर त्याच्यामध्येही देवत्व शोधणे म्हणजे हिंदू. सर्वत्र ब्रह्मच भरलेला आहे. सर्वत्र खलविदम ब्रह्म. कुठेही पाय ठेवायला जाओ तर देवच दिसतो. गोपिकाचा भाव जिथपर्यंत गेला होता ना, कहाँ पगडारू देखे अनेरा म्हणजे हिंदू. सर्वत्र देवालाच पाहणे म्हणजे हिंदू. पक्ष आणि पार्टीचं नाव घेत भुंकत बसणे म्हणजे हिंदू नाही तर हिंदू विरोधी. पहिलं हिंदू विरोधी कोण असेल तर पक्ष आणि पार्टीसाठी लोकांना मूर्ख बनवणारे जे भुंकतात ते हिंदू विरोधी आहेत असं पहिले जाहीर करावं लागतं. म्हणून हिंदू काय एवढं सोपं नाही. हिंदू विशाल महासागर आहे आणि त्या विशाल ज्ञान महासागरामध्ये, ज्ञान भक्तीच्या महासागरामध्ये पोहणारा जीव म्हणजे हिंदू आहे. आणि ज्याला हा हिंदू महासागरामध्ये म्हणजे हिंदू ज्ञानाच्या, हिंदूंच्या ग्रंथांच्या, हिंदूच्या भक्तीच्या ज्ञानसागरामध्ये जो जीव पोहत असतो आणि शेवटी त्याला देवाची प्राप्ती होते तो हिंदू असतो. उगाच कुणालाही होत नाही. आता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनी ओतप्रोत भरलेलं ज्ञान याच्यापैकी किती जण पठण करतात किंवा किती जण ऐकतात म्हणजे हिंदू म्हणता येईल यांना? याच्यापैकी एकही नसेल. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, तुकोबरायांचा गाथा, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, ग्रामगीता याच्यापैकी पठण श्रवण करणारं याच्यातलं एकही नाही. जर असतं तर असे ते भुंकले नसते स्टेजवरून काहीच्या काही. म्हणून हे हिंदू विरोधी आहेत सगळे, हे हिंदू नाहीतच. नितेश राणेचं हे वक्तव्य म्हणजे हिंदू विरोधी आहे. कारण कृष्णाजी भास्करच्या त्या कोऱ्यावर पांघरून घालणे आणि लोकांना उगाच भडकवणे म्हणजे हिंदू विरोधीचं लक्षण आहे. हे हिंदुत्वाचं लक्षण नाही. सतत हिंसा करणे, सतत हिंसा करणे, हिंसेने भरलेले यांचे मन म्हणजे हे हिंदुत्वाचे नसतात. अहिंसेने भरलेलं जे मन असतं, दयेने भरलेलं जे मन असतं, शांतीने भरलेलं जे मन असतं, ज्ञानात शांती चिरंतरम असं जे म्हटलं जातं ना, ते जे मन असतं, ते जे हृदय असतं ते हिंदूंचं हृदय असतं. हे असले तुच्छ हृदय हिंदूंचे नसतात. हे संकुचितपणा शिकवतात, हे मर्यादित माणसाला जीवन जगवतात, व्यापकपणा माणसाचा हिरावून घेतात. हे पक्ष आणि पार्ट्या आहेत, ह्या हिंदू नाही आहेत. ह्या पक्ष आणि पार्ट्या अलग आहेत, धर्म अलग आहे. धर्म माणसाला देवत्व आणतो आणि पक्ष आणि पार्ट्या ह्या लोकांची अवस्था काय करतात? जसं की एखाद्या सापाच्या तोंडामध्ये एखादी बेडूक सापडावा आणि तो त्या बेडकाला गिळूनही टाकत नाही डायरेक्ट आणि सोडतही नाही. त्याची अवस्था जी तोंडामध्ये होते त्याप्रमाणे यांची अवस्था त्या पक्षामध्ये आणि पार्टीमध्ये होत असते. आणि म्हणून हे धर्माच्या नावाखाली अशा उड्या मारतात, काही भडकवतात आणि लोकांमध्ये हिंसा निर्माण करतात. पण लोकांनी म्हणजे सदैव सतर्क राहण्याची आता गरज आहे. कारण दुसऱ्या कुणापासूनच हिंदूंना भीती नाही, या बांडगुळांपासूनच हिंदूंना खरी भीती आहे. म्हणून तसं तर हिंदू धर्माला कुणीही संपवू शकत नाही आणि संकुचितही करू शकत नाही. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनी ओतप्रोत भरलेलं हे ब्रह्मतत्व म्हणजे हिंदू आहे आणि हे कुणाला संपू शकत नाही. कारण आदी आणि अंती जे आहे ते हिंदुत्वच आहे. त्याच्यामुळे हे अशा तुच्छ आणि संकुचित लोकांना कधीही संपणार नाही. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.